दमलेल्या बाबांची कहाणी हा एक चित्रपट वडील आणि मुलगी यांच्यामधल्या वेगळ्या प्रकारच्या नात्याचं आपल्याला सगळ्यांना आत्मप्रतीती देणारा, आपल्याशी ओळख करून देणारा आहे. माझे वडील डॉक्टर दिवाकर शंकर गोरे हे एक स्वतः शास्त्रज्ञ होते. आम्ही दोघी बहिणी, मी नीलम आणि माझी धाकटी बहीण झेलम, या दोघींनीही व्यावसायिक स्वरूपाचं शिक्षण घ्यावं म्हणून त्यांनी खूप आमच्यावर संस्कार केले. मी स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर झाले, नंतर सामाजिक क्षेत्रात काम करायला लागले. माझी बहीण झेलम हिने पण पॅरिसला जाऊन फार्मसीमधली पदवी घेतली आणि ती एका उच्च विद्याविभूषित अशा प्रकारच्या पोस्टवर काम करते आहे. मुलींच्या पाठीमागे उभं राहून त्यांचं कर्तृत्वामध्ये वडिलांनी स्वतःचं कर्तृत्व पाहणं. त्यांना कितीतरी लोक म्हणायचे, तुम्हाला 2 मुलीच आहेत, तुमच्या नावाचं काय होईल? तेव्हा म्हणायचे, माझं नाव जे आहे ते माझ्या मुली मोठं करते. आणि मला खरोखर आज जेव्हा मी पाठी वळून पाहते तेव्हा असं वाटतं की दमलेल्या बाबांची कहाणी तर फक्त मृत्यूनीच बाबांना आमच्या दमवलं. पालवे प्रोडक्शन्सनी दमलेल्या बाबांची कहाणी हा चित्रपटाच्या निमित्ताने एका अर्थाने अनेक पिढ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. नितीन चव्हाण, विशाल धनावडे, त्यांचे सगळे सहकारी यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देते. जे स्वतः वडील आहेत त्यांनी त्यांच्या मुलांसकट हा सिनेमा पाहावाच, परंतु जे स्वतः युवक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा एक वेगळ्या प्रकारचा सर्जनशील अशी कलाकृती आहे. माझे वडील डॉक्टर दिवाकर गोरे यांनी 2009मध्ये एक मला जी कविता लिहिली होती, ती ज्या वेळेला आपल्याला मनात काही टेन्शन्स येतात, चिंता वाटते, त्यावेळेला ती कविता मला ती वाचावीशी वाटते. प्रिय लाडक्या नीलम हीस डॉक्टर दिवाकर गोरे यांची कविता आहे. रेणुकेची भक्ती तीच तुझी शक्ती, तुळजा भवानी सदा तुझ्या ध्यानी मनी, रुक्मिणी आणि जोगेश्वरी सत तुझे रक्षण करी, सप्तशृंगी आणि अंबाबाई, महालक्ष्मी आणि मांढरदेवी साऱ्या तुला दर्शन दे. असे सारे असता नको ग बाळा करू चिंता, नको करू खंत. आदिशक्तीचंच रूप आपल्या मुलीमध्ये आणि स्त्रियांच्या शक्तीमध्ये पाहणारं पितृत्वाची जी भावना असते ती मातृत्वाच्या बरोबरच तेवढीच महत्त्वाची आहे. हेच मला वाटतं पुरेसं आहे.